राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत। त्यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तर निकालानंतर अचानक का सांगितला असा सवाल त्यांनी केला। उद्धव ठाकरे व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदी, अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील असं सांगत होते, तर तेव्हाच आक्षेप का नाही घेतला असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना केला। तसंच राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा असा सवाल करत नेमकं कुठे फिसकटलं याची चौकशी व्हावी असं म्हणत राज ठाकरेंनी फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलेली नाही की कोण कोणाबरोबर जाते आणि कोण कोणाबरोबर काय सत्ता स्थापन करते आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसतं आणि काय चाललंय हे मी अशी गोष्टच आजपर्यंत महाराष्ट्रात मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेली नाही। मी रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं राज्यपालांकडे, मग भाजप आणि एनसीपी एकत्र येतात, मग ते 2 तासात काहीतरी फिसकटतं आणि ते फिसकटल्यावरती मग शिवसेना आणि काँग्रेस आणि एनसीपी होतात। त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा आम्ही एका खोलीत बसलो होतो अमित शहा आणि मी, आणि मला सांगितलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार। हे कुठून आलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद? अचानक रिझल्ट नंतर तुम्ही काय सांगताय की मला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं ठरलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे। तुम्ही 4 भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही जाहीरपणे ह्याच्या अगोदर का नाही सांगितल्यात? आणि जर समजा त्यावेळेला उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं। महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे। ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे। काय झाले, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो। मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिले की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलेलं असून त्यात एक विशेष विनंतीही केलेली आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून त्यामुळे मुंबई नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरती दररोज अशी वाहतूक कोंडी होत जाते। पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलेलं असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागलेला असून शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचं काम करावं अशी विशेष विनंती अजित पवारांनी केली आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बातमी, आणि ती देखील राज्याचा यंदाचा गाळप हंगाम हा 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला। यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलेलं असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात 3रा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं। दरम्यान साखर कारखानदारांनी एकरकमी FRP देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। एकरकमी FRP न दिल्यास संघर्ष करू असा इशाराही त्यांनी दिलाय। यानंतर बातम्या आहेत पाऊस पाण्यासंदर्भातल्या। औरंगाबादच्या कन्नड तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपलं। या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। कन्नड तालुक्यातल्या पिशोर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पिशोरमधील अंजना पळशी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे या परिसरातील 7 गावांशी संपर्क तुटलाय। परभणी जिंतूर तालुक्यामधील येलदरी धरणातून विसर्ग सुरू आहे। धरणाच्या 2 दरवाजांमधून 1800 क्युसेक वेगाने विसर्ग होतोय। या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
धुळे शहराला मुसळधार पावसानं झोडपलंय। सुशी नाला परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। नाल्याकाठी असलेली अनेक घरं पाण्याखाली गेलीत आणि त्यामुळे नागरिकांना छतावर चढून आपला जीव वाचवावा लागला। या ठिकाणी अतिक्रमण करून घरं बांधण्यात आलेली आहेत। मुसळधार पावसात इथली घरं नेहमी पाण्याखाली जात असतात। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांच्या जीवनावश्यक साहित्याचं मोठं नुकसान झालंय आणि पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालेला होता। तर जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यासह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न त्यामुळे मिटलाय। पावसाचा जोर वाढत असल्यानं धरणाच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मूग, उडदापाठोपाठ कापसाच्या पिकालाही फटका बसलाय। तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड होते, मात्र संततधार पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसलाय। उभं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। राज्याची जीवनवाहिनी अशी एसटीची ओळख आहे। विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग हा एसटीवरच अवलंबून आहे। मात्र गावापासून शहरापर्यंत सर्वसामान्यांना सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा देणारी एसटी ही दिवसेंदिवस अधिकच खोलात रुतत चालली आहे। कोरोना आणि एसटी संपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा पर्याय शोधल्यानं एसटी प्रवासी संख्येत घट झाली आहे। आधी कोरोना आणि त्यानंतर झालेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय। संपाआधी दैनंदिन 64 लाख जण एसटीनं प्रवास करायचे, पण आता हीच प्रवासी संख्या 30 लाखांवर आलेली असून 22 कोटींचं उत्पन्न 13 कोटींपर्यंत खाली घसरलं। तर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे। वाढत्या मागणीपर्यंत कांदा दर वाढू शकतात अशी शक्यता आहे। दसरा दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात 1 किलो कांद्याचे दर 35 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। सध्या किरकोळ बाजारामध्ये 1 किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार 20 ते 30 रुपये किलो दरम्यान आहेत। कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या नवीन कांद्याचं नुकसान झालंय। महाराष्ट्रातील नवीन कांद्याचं पीक हे नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे। आणि या क्षणाला एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत। नंदुरबार प्रकरणामध्ये 6 पोलिसांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। पीडित बलात्कार आणि हत्येच्या आरोप प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह एका उपपोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे। तर खडकी आणि वावी क्षेत्र सांभाळणाऱ्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली। दरम्यान पूर्ण शवविच्छेदनासह होत असलेल्या कारवाईबाबत पीडितेच्या वडिलांनी समाधान व्यक्त करत यातील दोषींवर कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। संबंधित प्रकरणामधील गांभीर्य ओळखत जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालताना दिसतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। माओवाद्यांच्या निशाण्यावरती देशातील शहरी भाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदियासह बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमधील अनेक शहरी भाग या संघटनेच्या निशाण्यावरती आहेत। या संघटनेनं देशभरातील शहरांमध्ये नक्षलवादी कारवाया आणि प्रभाव वाढवण्यासाठी मोठी योजना आखल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। त्याचबरोबर या संघटनेनं दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही छुप्या पद्धतीनं घुसखोरी केल्याची कबुली दिली। सरकार विरोधात बंडखोरी कारवाया वाढवण्याचेही आदेशात माहिती देण्यात आल्याचं कळतंय। तर देशभरामध्ये तुरुंगात असलेल्या संघटनेच्या सदस्यांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गनिमी काव्यानं लढा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आलेले होते। दारणाकाठच्या शिवारामध्ये नुकतेच 2 बिबटे जेरबंद झाले तरी देखील अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचं सिद्ध झालेलं आहे। देवळाली कॅम्पच्या बॉन स्कूल रोडवरती शुक्रवारी पहाटे बिबट्यानं एका बंगल्यात प्रवेश केलेला होता। तिथे त्यानं असलेल्या एका पाळीव श्वानावरती झडप घेत त्याला नेलं असल्याची घटना घडलेली आहे। संबंधित घटना सीसीटीव्हीत कॅमेरामध्ये कैद झाली आणि विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्याच जवळ असलेल्या लहवीत परिसरामध्ये बिबट्या धुमाकूळ घालतोय। बिबट्यानं गोठ्यातील जनावरं, छोटी वासरं फस्त केलेली आहेत आणि त्यामुळे रात्री घराबाहेर निघणं देखील तिथल्या नागरिकांना मुश्किल झालेलं आहे। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली। थेट नारळाच्या झाडावरच 2 बिबटे आपापसात भिडले आणि त्यांच्या या झुंजीचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पाहूयात।
आतापर्यंत आपण बिबट्यांनी कुत्र्यांची शिकार केल्याचं पाहिलं असेल, मात्र नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबटेच आपापसात भिडले, तेही थेट नारळाच्या झाडावर। सिन्नरच्या सांगवीत घुमरे वस्तीजवळ गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे। इथल्या एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता। काही वेळानं हा बिबट्या खाली उतरला, मात्र त्याच वेळी शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बिबटे अवघ्या काही सेकंदात सरसर नारळाच्या झाडावर चढले। नारळाच्या झाडावरच हे 2 बिबटे भिडले। काही वेळानंतर दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावरून अलगद खाली उतरला। हा सगळा थरार स्वप्नील घुमरे या तरुणानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। बिबट्याच्या संचारामुळे सांगवी परिसरात दहशत आहे, त्यामुळे लवकरात लवकर वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते। सिन्नरहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आफ्रिकेच्या नामिबियामधून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले। या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले। दरम्यान यापैकी एका मादी चित्ताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा असं नामकरण केलंय। भेदक नजरेनं पाहणारी ही आशा चित्ता मादी। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं नामकरण केलंय। नामिबियातून आणलेले 5 मादी आणि 3 नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले। मात्र त्यावेळी आशाला समोर आणण्यात आलेलं नव्हतं। आशा प्रचंड आक्रमक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आली। नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 या विमानानं मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं शनिवारी सकाळी 8च्या सुमाराला चित्त्यांचं आगमन झालं होतं। ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या 2 हेलिकॉप्टरनं श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणलं होतं। उद्यानामध्ये एक मंच तयार करण्यात आला होता आणि त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11:30 वाजता पिंजऱ्याचं दार उघडून 3 चित्त्यांना सोडलं होतं। त्यावेळी आशाला सोडण्यात आलेलं नव्हतं। आशाला पंतप्रधानांसमोर आणण्यात आलं नसलं तरी तिचं नामकरण मात्र नरेंद्र मोदींच्याच नावे असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार होणार आहेत। जवळपास 70 वर्ष ब्रिटनची राणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्यावरती आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार पार पडतील। दरम्यान लंडनमध्ये सुमारे 10 लाख सर्वसामान्य नागरिक या अंत्यसंस्काराला येण्याचा अंदाज आहे। जगभरामधील 500 पेक्षा जास्त व्हीव्हीआयपी म्हणजेच अति महत्त्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे लंडनमध्ये न भूतो असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच यावेळी सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे। वेस्टमिन्स्टर ॲबे हा परिसर आणि अंत्ययात्रेच्या मार्गावरती हजारो नागरिक जमायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही लंडनमध्ये दाखल झाल्यात। मुर्मू यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर सभागृहात ठेवलेल्या महाराणींच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली। In the name of Jesus Christ, Son of the living God, who suffered for thee. In the name of the Holy Spirit, who was poured out upon thee and anointed thee. तर या होत्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी। तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।